अतिशय योग्य प्रश्न आपण या ठिकाणी विचारले आहे की शेड्यूल कास्ट मध्ये जो उपवर्गीकरण करण्याचा जो प्रयत्न या राज्य शासनाच्या माध्यमातून होत आहे तो खरोखर ते लोकशाहीला किंवा भारतीय संविधानाला ते मान्य नाही। कारण की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी जी शेड्यूल कास्टची जी सूची बनवलेली आहे त्या सूचीमध्ये 59 जाती अशा घेण्यात आलेल्या होत्या ज्या आर्थिक सामाजिक दृष्टिकोनातून मागासलेल्या आहेत आणि यांचा शैक्षणिक सामाजिक व आर्थिक प्रगती या ठिकाणी त्यांची व्हावी याच्यासाठी बाबासाहेबांनी समांतर पद्धतीने आरक्षणाची निर्मिती ही केलेली आहे। परंतु आमचे जे मातंग बांधव आहेत त्याच्यातले काही वर्ग या उपवर्गीकरणाच्या बाजूने ठामपणे उभा असलेला आपल्याला दिसतोय। परंतु जो बुद्धिजीवी जो मातंग समाज आहे जो फुले शाहू आंबेडकरांना मानतो अशा वर्गाचा देखील उपवर्गीकरणाच्या विषयाला विरोध आपल्याला दिसून येत आहे। परंतु उपवर्गीकरण करून जर मातंग समाजाला न्याय मिळत असेल किंवा मातंग समाजाच्या पुढाऱ्यांना असं वाटत असेल की या देशाची किंवा राज्याची सरकार त्यांच्या हिताचा विचार करत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे। कारण की मातंग समाज हा निष्ठेने तत्वाने फुले शाहू आंबेडकरी समाजाला खांद्याला खांदा लावून काम करणार आहे। कारण की आम्ही पोचीराम कांबळेंना सुद्धा या ठिकाणी नमन करतो, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंना नमन करतो, लवजी उस्तादांना नमन करतो की मातंग समाजाने हे षडयंत्र ओळखावं, अबकडची मागणी जास्ती तूल न धरता बाबासाहेबांनी दिलेला समतेचा बंधुतेचा न्यायाचा मार्ग आहे तो त्यांनी स्वीकारावा। और जे जे महामंडळ आज या महाराष्ट्रामध्ये दलित मागासवर्गीय लोकांच्या उत्खननासाठी बनवले होते आज त्या महामंडळांची परिस्थिती काय? अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, महात्मा फुले महामंडळ असेल, चर्मोद्योग महामंडळ असतील, या महामंडळांचा निधी जातो कुठे? या महामंडळांमध्ये कोणत्या पद्धतीचा भ्रष्टाचार होतो आणि आपल्या तरुण पिढीला क्या पद्धती आबाकडेची मागणी करणाऱ्या पुढाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आर्थिक सामाजिक शोषणाचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताचा वर्गीकरण करण्यासाठी अबाकडेची मागणी आहे। समता सैनिक दल बाबासाहेबांनी निर्माण केलेलं एक सामाजिक विपरीत असलेल्या समाजाची निर्मिती व्हावी याच्यासाठी तळमळ करणारे एक सामाजिक संघटन आहे। भविष्यामध्ये अबाकडेची मागणी आणि समाजात तेढ निर्माण होत असेल तर समता सैनिक दल यामध्ये तेढ कसं शमवण्याचं काम होईल याचा प्रयत्न करेल आणि या मनुवादी व्यवस्थेचा जो डाव आहे तो हाणून पाडण्यासाठी समता सैनिक दल महाराष्ट्रामध्ये आता सज्ज झालेला आहे। जय भीम।